नंदा, काल काय छान दिसत होतीस तू. तुझी दृष्टकडाची राहून गेली बाई. राहू दे ग मम्मा. हे पण मम्मा, मला एंगेजमेंटच्या निमित्ताने किती भारी शॉपिंग करायला मिळाली ना. हो ना, केवढा खर्च केला आपण. साड्या, त्याच्यावरची ज्वेलरी. पण मला अजून खूप शॉपिंग करायची आहे. तर अजून काय राहिलं, घेतलं ना सगळं आपण. मम्मा, ही एंगेजमेंटची शॉपिंग होती ना, लग्नाची शॉपिंग अजून बाकी आहे. आणि मम्मा, लग्नाच्या शॉपिंग मध्ये ना मी सगळी डायमंड ज्वेलरी घेणार आहे. अरे चालेल, मी पण खूप शॉपिंग करणार आहे तुझ्या लग्नामध्ये. आपण मज्जा करूयात खूप. हो. काय झालं, घे ना फोन. नाही बोलायचंय मला. अगं कोणाचा होता पण फोन? नाही घ्यायचंय, नाही बोलायचंय मला. नंदा, कोण सारखं फोन करतोय तुला? असू दे, मला नाही बोलायचं. नाही बोलायचंय, कोण करतोय? अरे कोण आहे रे? अगं, हिचा होणारा नवरा अनिकेत. ए, नवरा काय नवरा बिवरा नाहीये तो माझा. असं काय बोलते, घे ना फोन. मम्मा, नाही बोलायचंय मला त्याच्याशी. अगं बोरिंग येतो यार. बोरिंग काय बोरिंग, घे फोन गपचूप. अरे नंदा, फोन उचल. फोन उचल, नाहीतर त्याला वेगळा संशय येईल. हा, उचल, चुकीचा वागू नकोस. यार तुम्ही. हॅलो. गुड मॉर्निंग माई. गुड मॉर्निंग. आज लवकर उठलीस वाटतं. हो, आज जरा लवकर जाग आली. राजवीर रात्री कधी गेला? ते 12 वाजता निघाले. 2ची फ्लाईट होती त्यांची. अगं मग मला उठवायचंस ना. अहो नाही, मी म्हटलं तुम्ही पण दमला असाल, तुमची पण खूप दगदग झाली ना काल. काही बिघडलं नसतं. किती काळजी करतेस तू. मला सांगा, तुम्ही चहा घेणार? हो चालेल, थोडासा ठेव. ठीक, मी आणते. मनवा, काय आज एकदम निवांत दिसतेस. नाही म्हणजे एरवी राजवीर साठी कॉफी कर, नाश्ता कर, या सगळं तुला बाकीच्यांकडे लक्ष द्यायला वेळच होत नाही, म्हणून म्हंटल. आज काय राजवीर लवकर गेला का? राजवीर नाहीये इकडे. इकडे नाहीये म्हणजे? ते मुंबई बाहेर गेलेत कॉन्फरन्ससाठी. काय सांगतेस? अगं मग तू जायचं ना त्याच्या बरोबर. कामासाठी गेलाय तू रंजू. असं काय करता माई? अहो ती पण गेली असती ना फिरायला त्याच्या बरोबर. नाही, पण इकडची सुद्धा कामं आहेत ना, आणि आता लग्नाची सुद्धा तयारी करायची आहे. हा बरोबर आहे, बरोबर आहे. मग काय उद्या लगेच येणार आहे का राजवीर? नाही, 4 दिवसांनी परत येतील. काय सांगतेस? रंजू, नाही म्हणजे मनवाला तेवढा 4 दिवस आराम मिळेल ना. मनवा चहा टाक बरं. हो. मनवा, माझ्यासाठी पण कर चहा हा थोडा. हो, आणते. चला, म्हणजे आता 4 दिवस राजवीरच्या त्रासापासून सुटका. नाही, घरातच आहे मी. मग आज काय करणार आहेस? काही स्पेशल असं काहीच नाहीये. काही प्लॅन? नाही. सो आपण आज भेटूया का कुठेतरी बाहेर? हॅलो. नाही म्हणजे आपलंही नीट बोलणं झालं नाही, आपल्याला नीट बोलता येईल मग. हॅलो. हा हॅलो, बोल. भेटूयात ना आज? नाही, नको. का? काय झालं? आज जरा मला महत्वाचं काम आहे. आता तर म्हणालीस ना काम नाहीये म्हणून. हो, पण आता जस्ट आठवलं मला. अच्छा, खूप इम्पॉर्टंट काम आहे का? म्हणजे नाही, खूप वेळ लागणार नसेल तर आपण काम झाल्यावर भेटूया. नाही, पण आज जरा डिफिकल्टच आहे भेटणं. थोडा वेळ पण नाही भेटू शकणार का? मला आत्ता आठवलं, माझ्या कॉलेजमध्ये आज सबमिशन्स आहेत. एवढंच ना? मग तुझं सबमिशन झाल्यावर भेटू आपण. नाही, पण मला माहित नाहीये ना मला किती वेळ लागणार आहे. काही प्रॉब्लेम नाहीये, मी केव्हाही भेटायला तयार आहे. आपण लेट भेटलो तरी चालेल. मी ठेवू फोन आता? का? थोडा वेळ बोलू शकतेस ना? नाही, आपण नंतर बोलूयात. मग भेटशील ना नक्की? शुअर नाही सांगू शकत, मी फोन करून कळवते. ओके, आय एम वेटिंग. बाय. ओके, बाय. अरे चिडायला काय झालं एवढं?
अरे समजतो कोण रे स्वतःला? अगं पण का चिडलीस तू त्याच्यावरती? भेटण्यासाठी फोर्स करत होता. अगं मग भेटायचंच की. तुला वाटत असेल ना तर तू जाऊन भेट. हॅलो, तुझ्याशी लग्न ठरलंय, माझ्याशी नाही. मी का भेटू त्याला? अरे पण मला नाही आवडत तो. ए नंदा, तू ना बावळट आहेस. अशा वेळी ना फायदा करून घ्यायचा. कसला फायदा? तो तुला भेटायला बोलवतोय की नाही? अगं तू त्याला भेट, फिल्म बघ, शॉपिंग कर, फुल एन्जॉय कर ना. पण त्याला काय वाटेल? त्याला काय वाटायचंय? वाटू दे, काही वाटेल ते. तुला तो आवडतो का? नाही ना. मग झालं तर मस्त एन्जॉय करायचं. हे पण राजवीर दादाला कळलं तर? त्याला कसं कळेल? हे बघ, आणि तो 4 दिवस नाहीये घरी. खरं सांगतोयस? हो. हे पण त्याला आल्यावर कळलं तर? तेव्हा काहीतरी सांगायचं ग. बघ नंदा, तू जर अशी घाबरत राहिलीस ना तर तुझं काही होणार नाही. ओके देन. मी आता बघते या संधीचा कसा फायदा करून घ्यायचा. गुड घाल. काय बरं वाटतंय ना तुम्हाला? असे का बसलाय तिथे? नाही तसं काही नाही. नाही तसं असेल तर मी लगेच डॉक्टरांना फोन करून बोलवून घेते. त्याची गरज नाहीये. तू दिलेल्या गोळीने बरं वाटतं. तुमच्याकडे बघून असं वाटत नाहीये. पण नाही तसं काही नाही. माझ्याशी खोटं बोलू नका तुम्ही. अगं मी तुझ्याशी कशाला खोटं बोलीन? नाही, मी बघतीये मनूकडे जाऊन आल्यापासून तुम्ही खूप टेन्शन घेतलंय. खरंच तसं काहीच नाहीये. काय असं काही नाही? काल धड जेवला सुद्धा नाही. माझ्याशी 4 शब्द बोलत नाही आहात तुम्ही. सतत गप्प गप्प बसताय. आता मला सांगा, या सगळ्याचा काय अर्थ काढायचा मी? आरती, आता कसं समजवू तुला मी? तुम्हाला असं बघून मला खूप टेन्शन येतो. शांत हो. खरंच काही झालेलं नाही. खरं सांगताय ना तुम्ही? हो आरती, खरं सांगतोय. सगळं ठीक आहे. घ्या माझी शपथ. तू पण ना. जा मला चहा घेऊ. आणते. नंदा, काय ग, कुठे चालली आहेस? नंदा, तुला विचारते मी, कुठे चालली आहेस? तू कोण मला विचारणारी? असं काय करते? मी सहज विचारलं. बाहेर जाणाऱ्या माणसाला टोकायचं नसतं. इतके साधे मॅनर्स असतील ना तुला? अगं मी टोकलं कुठे? मी जस्ट विचारते तुला. पण मी का सांगू तुला? अच्छा, म्हणजे तू मला विचारणार आणि दादाला जाऊन सांगणार, हो ना? असं का वाटतंय तुला? मला जे वाटलं ते मी बोलले. अगं मी फक्त एवढंच म्हणते की जिथे जातेस तिथे सांगून जा, बाकी काही नाही. नाही सांगू शकत मी तुला. नंदा, मला तुझी काळजी वाटते म्हणून मी तुला विचारलं, बाकी काही नाही. तिची काळजी करायला आम्ही जिवंत आहोत अजून. नंदा जाग, तुला उशीर होतोय ना? काकू तुम्ही हे बघ मनवा, तुला मध्ये पडायची काही गरज नाहीये. आम्ही बघून घेऊ आमच्या मुलीचं काय करायचं ते. हो, मला सगळं मान्य आहे, पण मी तिला फक्त एवढंच सांगितलंय की जाताना कुठे जाते एवढं सांगून जात जा. बाकी मला माहितीये ना ती कुठं जाते, काय करते ते. आता होणाऱ्या नवऱ्याला भेटायला जाताना तिने तुला विचारून जायचं का? हे बघ मनवा, तिचं लग्न ठरलंय आता. आता तरी वागू दे जरा तिला तिच्या मनाप्रमाणे. अहो मग कुठे नाही म्हणाले मी तिला फक्त जाताना सांगून जा म्हणाले, आणि तेही फक्त काळजीपोटी. काही गरज नाहीये. मला माहितीये ती कुठं जातीये ते. नंतर जा, उशीर होतोय तुला. जा. थँक्यू, बाय. काकू तुम्ही
कर्नल साहेब नमस्कार. नमस्कार. कसे आहात तुम्ही? मी बरा आहे. नाही, आभार मानायसाठी फोन केला हो मी आज. कशाबद्दल? आमच्या नंदाच्या साखरपुड्याला तुम्ही वेळात वेळ काढून आलात ना, म्हणून आभार. अहो असं बोलून लाजवतंय का आम्हाला? नाही नाही, खरं तर बरं वाटलं तुम्ही आलात. पण त्या दिवशी तुम्ही न जेवताच गेलात. थोडं घाईत होतो आम्ही. तेच जरा मनात राहिलं की तुम्ही न जेवता गेलात. नाही, मला घरी थोडं काम होतं आणि नितीशला पण ऑफिसला जायचं. नक्की हेच कारण होतं की तुम्हाला कोणी काही बोललं? म्हणजे राजवीर तर तुम्हाला काही बोलला नाही ना? नाही, काय नाही म्हणत. मग मनवा काही बोलली का? नाही, ती पण काय बोलली नाही. तसंही ती काय बोलणार म्हणा. असं का म्हणताय? नाही म्हणजे ती दिसलीच नाही ना तुमच्याशी बोलताना, म्हणून तसं बोलतोय. नाही, ती जरा कामात होती ना, म्हणून तिला वेळ मिळाला नाही. नक्की हेच कारण होतं का की काही वेगळं? नाही, काही वेगळं कारण नाहीये. मी बघत होतो ना, ती कामात खूप बिझी होती. हो, पण एखादी मुलगी अशी वागत नाही हो आपल्या घरच्यांची. अशी म्हणजे कशी? म्हणजे कितीही काम असलं तरी आपल्या वडिलांना टाळत नाही कोणी. म्हणजे काळजी वाटली म्हणून विचारलं मी. तुम्हाला वाटतं तसं काही नाही. ठीक आहे, पण तुम्ही माझ्याशी बोलू शकता, अगदी मोकळेपणाने बोलू शकता. हो, नक्की बोलू. बरं, मग लग्नाची तयारी आहे, बरीच कामं खोळंबली आहेत. तारीख ठरली की तुम्हाला कळवतो. ठीक. बरं, ठेवतो फोन. मनवा, जरा बोलायचं होतं. बोला ना माई. अगं, माझ्या कानावर आलं की नंदा तुझ्याशी वाद घालत होती. नाही, वाद वगैरे नाही. हे बघ, माझ्यापासून काही लपवू नकोस. नंदा काय म्हणाली ते सांग मला. नाही, तसं ती काही म्हणाली नाही. ऍक्च्युली ती एकटीच बाहेर जायला निघाली होती, म्हणून मग मी तिला विचारलं की कुठे चालली आहेस, तर तिला नाही आवडलं ते. आणि मग तिथे काकू आल्या. म्हणजे रंजू पण तुला काही बोलली का? नाही, काकू मला काही म्हणाल्या नाहीत. त्या फक्त एवढंच बोलल्या की ती अनिकेतला भेटायला चालली आहे. या नंदाचं ना काय चाललंय काही कळतच नाही. नक्की खरं काय आणि खोटं काय समजतच नाहीये मला. माही, नंदा लहान आहे, तिला अजून चांगलं वाईट कळत नाही. आणि तिच्या हातून नकळत एखादी चूक घडू नये इतकंच मला वाटतं, म्हणून मी तिला थांबवण्याचा प्रयत्न करत होते. अगं, तू नेहमी योग्य तेच करतेस, मला माहिती आहे. पण नंदा आणि रंजू आहेत ना, त्या कधी कधी अगदी विचित्र वागतात. नंदाचं लग्नानंतर कसं होणार आहे मला काही कळत नाही. लग्नानंतर तरी नंदा नीट राहते की नाही काय माहित. माई, तुम्ही नका काळजी करू. चल, मी आहे खाली. हॅलो, पोहोचला तुम्ही राजवीर? जस्ट चेक इन केलं आणि फ्रेश झालं. मी कधीपासून तुमच्या फोनची वाट बघते आहे. खरंच? हो, खरंच मला नाही वाटत तसं. राजवीर, खरंच मी वाट बघत होते. मग का नाही केला मला कॉल किंवा मेसेज? नाही, मी म्हटलं तुम्ही कोणत्या ना कोणत्या कामात बिझी असाल, म्हणून मग डिस्टर्ब नाही केला. ओके. मग प्रवास नीट झाला ना? हां, ठीक झाला. आता मी नाहीये तिकडे, पण जेवण वेळच्या वेळी करायचं. काय? मला असं वाटतंय तुम्हाला घेऊन यायला पाहिजे होतं इकडे. अहो, 4 दिवसांचा तर प्रश्न आहे. पण आता ते 4 दिवस शिक्षेसारखे भोगावे लागतील आम्हाला.
मग घेऊन जायचं होतं मला. इकडे घरात लग्नाची तयारी चालू आहे सगळी. तुम्ही सगळे रिस्पॉन्सिबली कराल, तिकडे लक्ष द्याल म्हणून. हो, तुम्ही अजिबात काळजी नका करू. मी इथलं सगळं नीट सांभाळ. ओके. घरी सगळं ठीक आहे ना? हो राजवीर, तुम्ही इथली अजिबात काळजी नका करू. तुम्ही कामावर लक्ष द्या. ओके. तुम्ही मला तिकडचे अपडेट्स देत राहा. हो. बाय द वे, मग आज काय तयारी केली लग्नाची? नाही, जास्त काही नाही. का? करेन आता हळूहळू. अच्छा. बाकी घरीच होता ना तुम्ही आज? कुठे बाहेर नव्हता ना गेला? नाही, आज घरीच आहे. घरी कोणी आलं होतं? नाही, कोणीच नाही. कोणाचा कॉल आला होता? नाही राजवीर. बरं, तुम्ही आता दमला असाल ना, आराम करा थोडा वेळ. ओके. काळजी घ्या. तुम्ही सुद्धा. हो, बाय. बाय. नंदाची मनवाला काळजी वाटते आणि मनवाबद्दल तुम्ही गैरसमज करून घेता. अहो पण मग तिला कळत नाही का, सारखा सारखा डोळा ठेवून असते ते. अगं पण ती नंदाच्या चांगल्याचा विचार करते. तिचे आई वडील असताना बाकीच्यांनी तिच्या चांगल्याचा विचार करण्याची काही गरज नाही. हो ना, मग नंदा आतापर्यंत कुठे आहे हे समजायला हवं होतं. माई अहो, मला माहितीये ती कुठं गेलीये. ती अनिकेतला भेटायला गेलीये. अगं तिचा फोन लागत नाही असं मनवा म्हणत होती. ती सांगते आणि तुम्ही तिच्यावर लगेच विश्वास ठेवता. हो, माझा विश्वास आहे मनवावर. ती माझ्याशी कधीच खोटं बोलणार नाही. मग हेच तुम्हाला नंदाबद्दल कधी वाटत नाही? ती तर या घरची मुलगी आहे ना. हो, पण नंदा आतापर्यंत कशी वागत आली हे माहितीये ना तुला? या सगळ्याला जबाबदार राजवीरच आहे. सारखी स्वतःची मतं लावतो तो मुलांवर. अगं मग तुम्ही लावा ना सवयी तुमच्या मुलांना. तुमचं ऐकतील असा धाक दाखवा. आमची मुलं आमचं ऐकतातच बरोबर. मग आतापर्यंत नंदा का आली नाही? कुठं गेली ती? नंदाचं लग्न ठरलंय म्हणून मला जास्त काळजी वाटते. अहो माई, मी करते फोन तिला, विचारते ती कुठे ते. अगं तिच्यामुळे आपण सगळे काळजीत आहोत हे तिला कसं कळत नाहीये? माई अहो, ती अडकली असेल कुठेतरी, नाही तर थांबली असेल अनिकेत सोबत अजून. मग तसं कळवायला नको का? माई, तुम्ही उगाच सगळेजण काळजी करताय काय? आता राजवीरचा फोन आला तर त्याला नंदाबद्दल काय सांगायचं? तो विचारणारच ना. माई अहो, तुम्ही काळजी करू नका, माझा विश्वास आहे तिच्यावरती. अगं विश्वासाचा प्रश्न नाहीये रंजू. नंदा लहान आहे, चांगलं वाईट तिला नाही कळत. कळेल तिला आज न उद्या. मग त्यासाठीच मनवा तिला समजवायचा प्रयत्न करत असते. हो, पण तिला काय गरज आहे मध्ये मध्ये करायची? हे बघ, मनवाला सगळ्यांची काळजी आहे आणि त्यामुळे ती सगळ्यांना आनंदी ठेवायचा प्रयत्न करत असते. मला कळत नाहीये माई तुमचं. तुम्हाला खरंच नंदाची काळजी वाटतेय की मनवा कशी बरोबर आहे हे तुम्ही मला सांगायचा प्रयत्न करताय? हे बघ, नंदा आणि तिचं लग्न हे सगळ्यात महत्वाचं आहे माझ्यासाठी. याचा अर्थ तुला वेगळा घ्यायचा असेल तर मग राजवीरशी मला बोलावं लागेल. माई, मी करते तिला फोन आणि सांगते तुम्हाला ती कुठे येते. हा, तुम्ही काळजी करू नका. या नंदाला ना कधी अक्कल येणार आहे तेच कळत नाही. माझं चुकलं माई. मी तिला थांबवायला हवं होतं. अगं आता तू स्वतःला दोष का देतेस? तुझं काही चुकलेलं नाही. आणि तुला काय वाटतं, तू थांबवलं असतंस तर ती थांबली असती? येऊ दे नंदाला, चांगला दम देणार आहे तिला. आई, तुम्ही प्लीज स्वतःला त्रास नका करून घेऊ. कुठे गेली कुणाच ठाऊक. जीवाला घोर लावते ही मुलगी. आणि आता नाही, नेहमीच झालंय. तुम्ही प्लीज काळजी नका करू. काकू म्हणाल्या आहेत ना अनिकेतला भेटायला गेली आहे. अगं हो, पण काही सांगून जायची पद्धत आहे की नाही? किती वेळ झालाय. तुम्ही नका ना विचार करू या सगळ्याचा माई, प्लीज. तू नंदाला फोन लावत होतीस ना? हो, पण तिचा फोन बंद येतोय.
काही लक्षण ठीक दिसत नाही नंदाचं. हात टेकली मी आता तिच्या पुढे. माई तुम्ही आधी शांत व्हा. तुम्ही असं करा, तुमच्या रूम मध्ये जाऊन बसा. नंदा आली की मी तुम्हाला कळवते. तुम्ही प्लीज जाऊन आराम करा. नाही नाही, मी इथेच थांबते. माई प्लीज तुम्ही आतमध्ये जाऊन बसा ना. मी म्हंटल ना नंदा आली की मी तुम्हाला कळवते. प्लीज. बर ठीक आहे. हॅलो. हॅलो वहिनी, मी अनिकेत बोलतोय. हा निकेत बोल. मला नंदाशी बोलायचं होतं. ते आहे का तिकडे? ती तुला भेटायला येणार होती ना? हो, म्हणजे आमचं तसंच ठरलं होतं. पण बराच वेळ मी वाट बघतोय तिची. ती आली नाही अजून. म्हणजे तुमचं काहीच बोलणं नाही झालंय का? नाही, बोलणं नाही झालं. गेले 3 तास मी वाट बघतोय तिची. तिचा पत्ताच नाही आणि तिने काही कळवलं सुद्धा नाही मला.